नमस्कार, मी स्पृहा जोशी. लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन आणि रंगभूमी या दुनियेमध्ये वावरताना कुठे ना कुठे आमच्यासारख्या कलाकारांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे आज आरोग्याबद्दल चर्चा करायला मी घेऊन आलीये नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी हा खास कार्यक्रम. सर्वप्रथम मी प्रेक्षकांचं मनापासून खूप स्वागत करते. मित्रांनो, नम्मा म्हणजे आपली आपली होमिओपॅथी. एक सुदृढ समाज निर्माण करणं हे नम्मा होमिओपॅथी आपली जबाबदारी समजतं आणि हाच सुदृढ समाज बनवण्यासाठी नम्माची व्याप्ती ही कर्नाटक पासून ते अगदी महाराष्ट्रात दादर, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर ते अगदी नांदेड पर्यंत पसरली. नम्मा होमिओपॅथी ही एक फायदेशीर आणि खात्रीलायक उपचार करणारी एक सर्वात मोठी होमिओपॅथी क्षेत्रामधली नंबर 1 ची साखळी आहे, ज्यामध्ये 200 पेक्षा जास्त डॉक्टर्स हे वेगवेगळ्या आजारांमधले तज्ज्ञ एक्सपर्ट्स असून गेल्या कित्येक वर्षांपासून रुग्णांना आनंदी जीवन देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. नम्मा होमिओपॅथी ही आपली सेवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा पुरवली जाते. जर तुम्हालाही या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. तर प्रेक्षक हो, आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. त्वचा आणि तिचे विकार किंवा त्यासाठी कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे, त्यासाठी काय करायचं काय नाही, या सगळ्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर रीना. तर जाणून घेऊया त्यांच्याच कडून. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, आपण बघतोय की हल्लीचं लाईफ आता कॉस्मेटिक लाईफ होत चाललंय. म्हणजे प्रत्येकालाच वाटत असतं की आपली त्वचा सुंदर दिसावी, आपण आणखी आणखी हेल्दी दिसावं. पण त्यासाठी बरेचसे असे मार्ग वापरले जातात आणि जे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरले जातात. हा खूप महत्वाचा विषय आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सो बेसिकली आपल्याला कसं असतं ना, त्वचेला जर हेल्दी ठेवायचं असेल तर त्वचेची काळजी घेणं हे फार आवश्यक आहे. कारण की त्वचा हे आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा अवयव किंवा मोठा ऑर्गन आहे असं म्हणतो आपण. त्वचेला जर आपण सांभाळलो तर आपलं इंटरनल बॉडी पण हेल्दी राहू शकतं. जसं की आता साधं एक्झाम्पल घेतलं तर आपले जे सनरेज असतात ज्याच्यामधून व्हिटॅमिन डी आपल्या त्वचेच्या मार्फतच शरीरामध्ये जातं. हेच व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरातल्या कॅल्शियम मेटाबॉलिझमसाठी महत्वाचं आहे आणि हे कॅल्शियम तुमच्या हाडांमध्ये बळकटी देऊ शकतं. म्हणजे आपण कधी कधी विचार पण नाही करत, जेवढी तुमची त्वचा हेल्दी असेल तेवढं तुमचं बोन स्ट्रेंथनिंग सुद्धा होऊ शकतं किंवा हाडांची मजबूती पण वाढू शकतं. तर ह्या बेसिकली आपल्याला त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. सोबत आपण जर बघितलं तर त्वचेमधून बरेचसे टॉक्झिन्स बाहेर टाकले जातात. तुमच्या त्वचेमध्ये जे स्वेट पोअर्स असतात किंवा घाम असतो त्याच्यामध्ये लायझोझोम्स नावाचं जे एक पदार्थ आहे, तुमच्या शरीरामधलं कुठलं पण इन्फेक्शन असू दे, बॅक्टेरिया, फंगल और व्हॉट एव्हर इट इज, त्या इन्फेक्शनला फाईट बॅक करण्याची कॅपॅसिटी त्या लायझोझोम्स मध्ये असते. तर हे एक सगळ्यात महत्वाचं फंक्शन आहे की ते प्रोटेक्शन करतं आपल्या शरीराचं. यासोबत सोबत टेम्परेचर रेग्युलेशन करणे किंवा पेन सेन्सेशन, सगळ्यात मोठं हे सेन्सरी ऑर्गन आहे. जसं की आपल्याला काही टोचलं, भाजलं, आपल्याला काही दुखते तर आपल्याला कळतं. नर्व एंडिंग्समुळे आपल्याला ते कळतं. जर त्वचेचा एखादा विकार आपल्याला जडत असेल तर कुठे ना कुठे तुमच्या ह्या तक्रारी सुद्धा तुम्हाला जाणवणार नाही. सो बेसिकली आपल्याला त्याला जपणं हे फार गरजेचं आहे. डेफिनेटली कॉस्मेटिक लाईफ आहे. आजकाल सर्वांनाच वाटतं की आपण प्रोडक्ट्स यूज करून बघावेत, पण प्रत्येक वेळेस ते प्रोडक्ट कुठले आपण वापरतोय, त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे, आपला स्किन टोन कुठला आहे, हे त्यावेळेला तपासून बघणं फार महत्वाचं आहे. प्रेक्षकांकडून आपल्याला प्रश्न आलाय. आपल्याला प्रश्न विचारतायत सोलापूरहून शुभांगी शिंदे. हॅलो मॅडम, मला डॉक्टरांना प्रश्न विचारायचा आहे. माझं वय 35 आहे आणि मला खूप दिवसांपासून माझ्या अंगावर चट्टे येत आहेत आणि त्या चट्ट्यांवर खूप खाज येते. मी खूप सारे औषधं लावली, क्रीम लावलंय, पण त्याचा काही फरक पडत नाहीये. तर मला नेमकं काय करावं लागेल? शुभांगी, जसं तुम्ही सांगितले की आता तुमच्या अंगावरती चट्टे वगैरे पडतात, सगळ्यात पहिले आपण हे जे डायग्नोसिस असतं ना स्किनचं, हे बघून करणं फार महत्वाचं आहे. नक्कीच तुमच्यासाठी आपण उपचार देऊ शकतो, पण हा नेमका सोरियासिसचा प्रकार आहे, फंगल इन्फेक्शन आहे, अर्टिकॅरिया आहे किंवा एक्झिमा आहे, जे पण काही प्रकार आहे त्याला आपण एकदा बघावं लागेल. तुम्ही लवकरात लवकर जे पण काही असेल आपल्या नम्मा होमिओपॅथी सोलापूर ब्रांचला व्हिजिट करू शकता, जेणेकरून तुमचं आपण योग्य निदान करून तुमच्या प्रॉपर हिस्ट्री टेकिंग घेऊन तुम्हाला आपण चांगली उपचार पद्धती देऊ शकतो. कारण की तुम्ही मला सांगताना आता एक वाक्य वापरले की मी खूप दिवसांपासून औषधी उपचार करते, पण तरी सुद्धा वारंवार येते. वारंवार येणं हेच नम्मा होमिओपॅथी
पद्धतीचं एक मेन काम आहे की आपण त्या आजाराला परत परत येऊ देत नाही आणि आजार पण मुळापासून बरं करतोय. तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तुम्ही आता खूपच छान माहिती दिलीत, पण ह्याला लागूनच पुढचा प्रश्न असा येतो की हे जे त्वचेशी निगडीत विकार आहेत ते कुठले आहेत आणि सगळ्यात जास्त कॉमन कुठले आजार आपल्याला सर्वसामान्यपणे बघायला मिळतात? त्वचेच्या आजारांमध्ये जेवढे मला रुटीन प्रॅक्टिसमध्ये पेशंट बघायला मिळतात, बेसिकली आपल्याला सोरियासिस, एक्झिमा, विटिलिगो, फंगल इन्फेक्शन, अर्टिकॅरिया ज्याला आपण शीत पित्त असं सुद्धा म्हटलं जातो, अशा प्रकारचे बरेचसे आजार. पण त्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचा जो आजार आम्हाला बघायला मिळतो तो आहे सोरियासिस. सोरियासिस हा एक त्वचेचा सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप जास्त त्रासदायक असा आजार आहे बघा. कारण की यामध्ये काय होतं ना की त्वचेवरती लालसर रंगाचे थिक पॅचेस यायला सुरू होतात आणि त्या पॅचेसमधून तुम्हाला पांढरी पावडर किंवा कोंडा पडल्यासारखं सुद्धा जाणवतं. बेसिकली हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे. ऑटो म्हणजे स्वतःहून बनलेला आजार. शरीर ते आजाराला स्वतःहून बनवतं. इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. आपली जी रोगप्रतिकारक शक्ती असते ना, ही प्रत्येक आजाराला किंवा प्रत्येक इन्फेक्शनला फाईट बॅक करण्याची ती कॅपॅसिटी असते. तर हे जे इन्फेक्शन असतं, जेव्हा आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, तिला फाईट बॅक करून ते नष्ट करू शकतं. पण ऑटो इम्युनिटी म्हणजे काय होतं ना, की कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नसताना सुद्धा आपली इम्युनिटी काम करायला सुरू करून देते. आपल्या इम्युनिटीला कळतच नाही की हे ज्या पेशी नष्ट करतोय आपण किंवा त्यांना त्रास देतो, हे आपल्याच बॉडीमधले आहेत. याच्या मागे रिझन काय असतं? तर खूप जास्त ताणतणाव आहे. मेंटल स्ट्रेस लेवल हा जास्त आपल्याला बघायला मिळतो. बिकॉज ऑफ मेंटल स्ट्रेस काय होतं की तुमची इम्युनिटी ही डिस्टर्ब होऊ शकते आणि या इम्युनिटीमुळे तुमच्या शरीरातल्या ज्या पेशी असतात या मल्टिप्लाय व्हायला सुरू होतात. नॉर्मल स्किनमध्ये किंवा नॉर्मल ह्युमन बिंगमध्ये जे पेशी असतात त्यांचं जे विभाजन होण्याची प्रक्रिया ही 30 दिवसांची आहे. 30 दिवस हे नॉर्मली आपली स्किन डेड होऊन ती फॉल आउट होत असते. बट सोरियासिसमध्ये काय होतं ना, 30 दिवसांवरून ते 3 दिवसामध्ये प्रोसिजर होते. ओके, म्हणजे सेलचं मल्टिप्लिकेशन झाल्यामुळे तिथे पॅचेस बनायला सुरू होतात आणि ते हळूहळू शेड होत जातात. तर जी वरची पावडर पडते ही पूर्ण डेड सेल्सच्या रूपात ती फॉल आउट होत असते. अशा प्रकारे हे जे पॅचेस असतात हे एकदम छोट्यापासून मोठे पण होऊ शकतात. ते वाढत जाऊ शकतात. यामध्ये पण आपल्याला बरेचसे प्रकार बघायला मिळतात किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जर बघायचं झालंच, सोरियासिसच्या मागे अनुवंशिक हा एक सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. दुसरं म्हणजे मानसिक ताणतणाव. तिसरं म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर. आपण काय करतोय, कुठे काम करतोय, कशा वातावरणात बागडतोय, राईट? या व्यतिरिक्त आपलं लाईफस्टाईल कसं आहे. बहुतेकदा आपण बघतो की कामाच्या ताणतणावामध्ये आपण स्वतःकडे लक्षच देत नाही, है ना? असं बरेचदा होतं. सो बिकॉज ऑफ दॅट सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे आजार येताना आढळतातच. सोरियासिसच्या टाईप्सबद्दल आणखी जर सांगायचं झालं तर बरेच प्रकारचे सोरियासिस आपल्याला बघायला मिळतात. पूर्ण अंगावरती जेव्हा येतं किंवा छोटे छोटे पॅचेसमध्ये आपल्याला जेव्हा दिसतं त्याला आपण गटेड सोरियासिस म्हणतो. अगदी छोटे छोटे असतात ते आणि कधीतरी इन्फेक्शनच्या चान्सेसमुळे सुद्धा ते वाढलेले आढळतात. या व्यतिरिक्त नेल सोरियासिस म्हणजे तो फक्त स्पेशली नखांशी रिलेटेड आहे. भयंकर वेदना असतात, त्रासदायक असतं, पेशंटला काम करता येत नाही, पाण्यामध्ये काम करता येत नाही. सो रुटीन ऍक्टिव्हिटीज त्यांच्या तिथे डिस्टर्ब व्हायला सुरू होतात. या व्यतिरिक्त हातावरती म्हणजे लाईक तळ हातावरती आणि तळ पायावरती जर येत असेल, कोरडेपणा येणे, क्रॅक्स पडणे. आपण बघतो की बहुतेकदा भेगा पडलेले पेशंट येतात. तिथे पॅचेस वगैरे तर आपल्याला बघायला मिळत नाही, पण तळ पायाला आणि तळ हाताला प्रचंड वेदना असतात. खूप साऱ्या मोठ्या मोठ्या भेगा असल्यामुळे तिथे दुखणं, कधीतरी रक्त आल्यासारखं सुद्धा होऊ शकतं. सो ही एक खूप पेनफुल कंडिशन आहे बघा. या व्यतिरिक्त स्काल्प सोरियासिस आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे तो युजली फक्त तुमच्या डोक्याच्या किंवा स्काल्प रिजनमध्ये होतो. यामुळे तुमचं हेअर ग्रोथला प्रॉब्लेम येऊ शकतं, हेअर्स तुमचे डॅमेज होऊ शकतात. असे बरेचसे प्रकार सोरियासिसमध्ये आपण बघतो. आता यासाठी आपल्याला मेन काय करायचं असतं ना, की तुम्ही त्वचेसाठी कितीही क्रीम, मलम, ऑइंटमेंट वापरले तर तो आजार फक्त तिथल्या तिथे दाबला जाईल. या आजाराचं मेन कारण आहे तुमची डिस्टर्ब इम्युनिटी. जोपर्यंत तुम्ही तुमच्या इम्युनिटीला व्यवस्थित बॅलन्स करणार नाही तोपर्यंत हा आजार तर जाऊ शकत नाही. सो सगळ्यात महत्त्वाचं, जर सोरियासिसला आपल्याला बरं करायचं असेल, सगळ्यात पहिले आपल्याला आजाराचं मूळ कारण समजून घेणं गरजेचं आहे. नेमका हा तुमच्या वातावरणातल्या बदलामुळे आहे, नेमका हा तुमच्या मानसिक ताणतणावातून आलेला आहे किंवा तुमच्या जीवनशैलीच्या बदलामुळे आहे. जे पण काही रिझन असेल हे आपण व्यवस्थित फाइंड करतो आणि त्या प्रत्येक पेशंटला एक प्रॉपर इंडिव्हिज्युअलाइज कन्सेप्टनुसारच आपण हे मेडिसिन देण्याचा प्रयत्न करत असतो. सो याच प्रकारे आपण सोरियासिसच्या बऱ्याचशा रुग्णांना अगदी चांगल्या प्रकारे रिझल्ट दिलेला आहे. पण आता रीना, नॉर्मली माझ्यासारख्या लोकांना आता त्वचा विकार म्हटलं की डोळ्यासमोर खूप ठराविक गोष्टी येतात आणि त्यापैकी सगळ्यात कॉमन जर का काही असेल तर पांढरे डाग असणं किंवा ज्याला नॉर्मली कोड आलंय असं आपण म्हणतो.
तेवढीच माहिती असते त्वचा विकारांबद्दल खरं तर. आणि कोड हा तर खरं तर आपल्या समाजामध्ये एक स्टिग्मा पण आहे आणि त्याबद्दल म्हणजे खूप ताणामधनं लोकांना सामोरं जावं लागतं कोड असलेल्या. तर ह्या बद्दल थोडीशी माहिती जर का तुम्ही दिलीत तर खूप बरं होईल. कित्येकदा आम्हाला बघायला मिळतं की त्वचेच्या आजारांबद्दल ना ते त्वचेचे आजार लपवले जातात, उपचार नाही घेत त्याच्यावरती. कारण की आपण जेव्हा 4 लोकांमध्ये जातो, समाजामध्ये जातो, आपल्या त्वचेवरती काहीतरी पॅच आला, काही जखमा झाल्या, इव्हन छोटासा पिंपल जरी आला ना, तर आपण कॉन्शियस होऊन जातो. अरे मी चांगली दिसतेय का? मी ठीक दिसतेय का? अशा प्रकारचं एक असतं. सो या आजारांना आपण लपवण्यापेक्षा त्याच्यावरती लवकरात लवकर उपचार घेणं आवश्यक आहे. आता कोडबद्दल ना फार गैरसमज आहे लोकांच्या मनात, राईट? कसं असतं की आता कोडला आपण मेडिकल टर्ममध्ये व्हिटिलिगो असं पण म्हणतो. व्हिटिलिगो म्हणजे पांढऱ्या चट्ट्यांचा एक आजार आहे हा. आपल्या शरीरामध्ये मेलानिन नावाचं जे एक पिगमेंट असतं, हे तुमच्या त्वचेला, डोळ्याला आणि तुमच्या केसांना रंग देण्याचं काम करतं. हेच मेलानिनमध्ये जेव्हा प्रॉब्लेम होतं ना, तेव्हा तुम्हाला त्वचेवरती हायपोपिगमेंटेशन किंवा अगदी पांढरे पॅचेस यायला चालू होतात. मेलानिन नावाचं जे हॉर्मोन असतं, हे तुमच्या शरीरामध्ये पिट्युटरी नावाची जी एक ग्रंथी आहे, त्यामधून रिलीज होत असतं. आणि हेच मेलानिन हॉर्मोन तुमच्या शरीरातल्या त्वचेवरती मेलॅनोसाइट नावाच्या एक छोट्या-छोट्या पेशी असतात. ते मेलॅनोसाइट काय करतात, त्या मेलानिन हॉर्मोनला रिसीव्ह करतात आणि तुमच्या त्वचेला रंग देण्याचं काम करतात. ओके. अगेन व्हिटिलिगो हा सुद्धा एक ऑटोइम्युन डिसीज आहे. ऑटोइम्युन डिसीजला लवकर उपचार मिळत नाही किंवा त्याच्यामध्ये लवकर रिझल्ट येत नाही, कारण की एक्सटर्नल फॅक्टर काहीच नाहीये, राईट? आपण जसं की बघतो की काही इन्फेक्शन झालंय, काही ॲलर्जी झाले, काही लागलं, तर त्वचेवरती लगेच काही ना काही सिम्पटम्स येतील. व्हिटिलिगोमध्ये असं कुठलंही कारण नाहीये. अगेन मी तेच कारण सांगेल कोडसाठी पण, की हे तुम्हाला एकतर अनुवांशिकरित्या येऊ शकतं, फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये होतं, म्हणजे तुमच्या घरामध्ये आई, वडील, बहीण, भाऊ किंवा कुणाला पण जर तुमच्या आहे, किंवा तुमच्या मानसिक ताणतणाव किंवा तुमचं पर्सनल लाईफ खूप डिस्टर्ब आहे बिकॉज ऑफ एनी रिझन, मग ते तुमचं फायनान्शियल प्रॉब्लेम असू शकतो, इमोशनल प्रॉब्लेम असू शकतो किंवा सोशल प्रॉब्लेम असू शकतो, प्रोफेशनल काही प्रॉब्लेम असो, काही पण असेल, तर मेंटल स्ट्रेस जेव्हा वाढतो ना, तेव्हा अगेन तुमची इम्युनिटी डिस्टर्ब होते आणि या मेलॅनोसाइटला डॅमेज करायला सुरू करते किंवा डिस्टर्ब करायला सुरू करून टाकते. यामध्ये होतं काय, की समजा एक पण मेलानिन पिगमेंटचं जे सेल आहे ते जर तुमचं डॅमेज झालं, ते अगेन दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला, तर ही रिकरंट एक प्रोसेस चालू झालेली असते. सो बेसिकली होतं काय, एक छोटासा पॅच जर तुमच्या शरीरावरती पडतोय, तर तो हळूहळू केव्हा वाढेल आपल्याला कळणार पण नाही. अगदी छोट्या पॅचपासून ऑल ओव्हर बॉडी पण कव्हर होऊ शकते. यासाठी कित्येकदा बघितले आपण की मेलानिन पिगमेंटच्या गोळ्या घेतल्या जातात. पण हे काय असतं ना, एक एक्सटर्नल हॉर्मोन पुरवलेलं आहे. इंजेक्शनच्या स्वरूपात पण ट्रीटमेंट घेतली जाते. किती दिवस काम करणार? जोपर्यंत केमिकलची ऍक्शन आहे तोपर्यंत ते काम करणार. ज्या दिवशी मेडिसिनची ऍक्शन संपणार, अगेन बॅक टू द नॉर्मल स्टेज आपण येऊन जातो. सो या आजाराला जर बरं करायचं असेल, तर पहिले आपल्याला इम्युनिटीला बरं करणं आवश्यक आहे. तरच तुम्ही तुमच्या आजाराला प्रेझेंट स्टेटमध्ये थांबवू शकता, आजाराचा वाढणारा प्रोग्रेस कट डाऊन करू शकता आणि त्याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स पण कट करू शकता. बहुतेकदा आपण बघतो की कोड असले तर लोकांना खूप डिप्रेस फील होतं. अरे मला झालंय, माझ्या पुढच्या पिढीला होणार का? किंवा मला कोणी काही म्हणेल का? किंवा माझ्याकडून हा आजार कुणाला पसरेल का? बरेचसे गैरसमज असतात. आता कित्येकदा माझ्याकडे पेशंट येतात, एक 60 वर्षाचे आहेत आमच्याकडे पेशंट. त्यांचे नातू त्यांना नाही देत, म्हणजे त्यांची मुलं त्यांच्याकडे देत नाही, कारण की त्यांना कोड आहे. त्यांना असं वाटतं की हे आमच्या मुलांना स्प्रेड झालं तर, बरोबर? इमोशनली माणूस खचून जातो अशा वेळेस. सो इथे आपल्याला फक्त फिजिकली ट्रीट नाही करायचंय पेशंटला, पेशंटचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जेव्हा तुम्ही बरं करता ना, तेव्हा आपण पेशंटला पूर्णपणे उपचार देऊ शकतो आणि त्यांना बरं करू शकतो. सो वरवरच्या उपायांपेक्षा मला रूट कॉज पर्यंत जाणं जास्त गरजेचं असतं. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न आपल्याला विचारतात मीरा कुलकर्णी नागपूरहून. तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, मला सोरायसिसचा त्रास आहे. मागच्या 10 ते 12 वर्ष झालेत मॅडम. सुरुवातीला ते चट्टे थोडे माझ्या अंगावर होते, त्याच्यासाठी मी क्रीम लावलं, पण थोड्या दिवसानंतर ते चट्टे माझ्या पूर्ण शरीरावर पसरायला लागले. आता खूप दिवसांपासून खूप औषधं गोळ्या घेतेय मी, पण त्याचा काही फरक पडत नाही. वातावरणामध्ये काही बदल झाल्यानंतर ते चट्टे जास्त वाढतात आणि कधी कमी होतात. तर नेमकं तुमच्या नमा होमिओपॅथीमध्ये माझ्या या आजाराला उपचार आहेत का? नक्कीच मीरा, तुमचा जो सोरियासिसचा त्रास आहे, गेल्या 10-12 वर्षापासून तुम्ही सफर होताय, तर मी समजू शकते की हे किती त्रासदायक असू शकतं. कारण की सोरियासिसमध्ये सतत येणारी खाज, अंगार किंवा पांढरं एक पावडर सतत पडत राहणे, त्वचा पूर्ण खराब दिसायला सुरू होते. व्यवस्थित तुम्ही औषधी घेतलंय, पण तरी सुद्धा आजार पण काही गेलेलं नाहीये.
वातावरणाच्या बदलामुळे जे तुम्ही एक पॉइंट सांगितला मला, कसं असतं ना, सोरियासिस हा एक आजार एखाद्या स्ट्रेसफुल सिच्युएशनने किंवा अनुवांशिक पद्धतीने ते येणार, पण आपल्याला ते आजार पण एखादा ट्रिगर फॅक्टरमुळे वाढू शकतं. जसं की वातावरणातले बदल असू देत, खाण्यापिण्यामधला एखादा पदार्थ असू शकतो किंवा लाईफस्टाईल मधले काही चेंजेस असू शकतात. तुम्ही लाईफस्टाईल जरी मॅनेज केली, व्यवस्थित मॅनेज केलं, पण आजाराचं मूळ कारणापर्यंत जोपर्यंत जाणार नाही, आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. नम्मा होमिओपॅथीमध्ये आपण आजाराच्या रूट कॉज पर्यंतच ट्रीटमेंट करतोय, तर लगेच तुम्ही आपल्याला संपर्क करू शकता, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर आम्ही मदत करू शकू. धन्यवाद मीरा, मला वाटतं तुम्हाला उत्तर मिळालं आहे. मला रीना प्लीज सांगा की त्वचेचा हा जो सगळा ताजेपणा आहे तो टिकवून ठेवण्यासाठी आणि शक्यतो जितकं होईल तितकं आजारांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? म्हणजे इम्युनिटी कडे लक्ष द्या हे तर तुम्ही इतका वेळ सांगताच आहात, पण त्या व्यतिरिक्त नक्कीच मला सांगायला आवडेल. एक कोट वाचला होता मी, म्हणजे तुमचं जे पाणी असतं ना, हे तुम्ही जेवणासारखं घ्या. ड्रिंक युअर फूड अँड च्यू युअर वॉटर, असं एक टर्म होतं ते. ओके, म्हणजे काय असतं ना, आपलं जे जेवण आहे आपण खूप फास्ट मध्ये करतो, आपण लक्ष देत नाही त्याच्याकडे. तुमचं जेवण हे पाण्यासारखं होईल तोपर्यंत चघळत राहावं. आपण म्हणतो की एक घास 32 वेळा चावावं, दॅट इज ट्रू. कारण की ते जेव्हा पूर्णपणे डायजेशन मध्ये जाईल, ॲसिमिलेशन जाईल, न्यूट्रिएंट्स आपल्याला खूप चांगले मिळतात. आणि पाणी आपण फास्ट नाही प्यायला पाहिजे, हळूवार पद्धतीने त्याला घ्यायला पाहिजे. ओके, सो हा जो कन्सेप्ट आहे ना, हा फक्त स्किनसाठीच नाही, हा तुमच्या ऑल ओव्हर बॉडी मधल्या सगळ्या आजारांना बरं करण्यासाठी मदत करू शकतो. बिकॉज ऍट द एंड तुमचे सगळे आजार हे तुमच्या पोटातूनच निघाले आहेत. डायजेशन व्यवस्थित नाहीये, ॲसिमिलेशन व्यवस्थित नाहीये, तर तुमचे आजार पण हे चालू होऊ शकतात. त्वचेला जर मला हेल्दी ठेवायचं आहे, तर मी किती पण बाहेरून एक्सटर्नल मेकअप करेल, ऑइंटमेंट लावेल, क्रीम लावेल, सगळं आपण करू, पण आतलं काय, इंटरनल बॉडीचं काय, राईट? सो त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं डायटरी मॅनेजमेंट हा एक महत्त्वाचा फॅक्टर मी सांगेल. डाएटमध्ये पण आपण जर बोललो, आपण फूडमध्ये पण काय खातोय, किती प्रमाणात खातोय आणि कोणत्या वेळेला खातोय, ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. ओके, टाइम, क्वालिटी आणि क्वांटिटी. क्वांटिटीमध्ये पण पोर्शन आपला किती प्रमाणात आहे, ओव्हर इटिंग व्हायला नको, बरोबर? ओव्हर इटिंग नको व्हायला. क्वालिटीमध्ये पण आपण किती बाहेरचं जंक फूड खातोय का, ते प्रिफर नको करायला. आपण पॅकेट फूड असतात, शुगरी प्रोडक्ट्स असतात, किंवा मग आपण कार्बोनेटेड ड्रिंक्स वगैरे असतात, राईट? कॉफीचं जर एक्स्ट्राचं तुमचं प्रमाण वाढत असेल, कॉफीमध्ये कॅफेन असतं जे आपल्या शरीराला थोड्या वेळासाठी चांगलं ठेवेल. कॉफी इज अ स्टिम्युलंट, तुमच्या शरीराला एकदम एनर्जेटिक बनवेल, बट ऍट द एंड त्याचा सेकंड इफेक्ट तो पण आहे की ते तुमच्या बॉडीमध्ये तेवढा डलनेस पण आणू शकतं, जर तुम्ही रिपीटेडली त्याला घेत गेलात तर. ओके, या व्यतिरिक्त अँटीऑक्सिडंटचं प्रमाण वाढवणं फार गरजेचं आहे, बरोबर? कारण की त्वचेला आपण नॉर्मली ऍडमध्ये पण बघतो की व्हिटॅमिन सी हे खूप चांगलं अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल्स पण कितीदा घेताना आपण बघतो. हेच व्हिटॅमिन सी जर आपण फळांच्या रूपातून घेतलं, जसं की सायट्रस फ्रूट आहे, लिंबू, मोसंबी, संत्री, ह्या फळांमध्ये हे सगळ्यात स्ट्रॉंग आहे. सो बेसिकली स्किनला हेल्दी ठेवायचं असेल तर आपल्याला सायट्रस फ्रूट घेणे फार महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त कॉड लिव्हर ऑइल म्हणा किंवा फिश म्हणा, ह्या गोष्टी आपल्याला व्हिटॅमिन ई प्रोव्हाइड करतात, त्वचेचा टेक्स्चर मेंटेन करण्यासाठी मदत करतात. व्हिटॅमिन ए साठी आपण गाजरचा पण प्रमाण वाढवू शकतो, म्हणजे स्किनचा ड्रायनेस त्याने कमी होऊ शकतो. आता मग विषय निघालाच आहे, तरी ना आम्हाला हे पण सांगा की नम्मा होमिओपॅथीमध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीची ट्रीटमेंट पेशंट्सना देता किंवा फॉलो करता? सो नम्मा होमिओपॅथीमध्ये आपण साध्या सर्दीपासून तर कॅन्सर पर्यंतच्या सगळ्या आजारांना बघतो. आता जे त्वचेचा विकार आहेच आपल्याकडे, तर आपण त्वचेबद्दल आज स्पेशली डिस्कस करतो, राईट? नम्मा होमिओपॅथीमध्ये कसं आहे माहितीये का, की आपल्याकडे असे काही वेगळे कॉम्बिनेशन नाही की हे मेडिसिन्स फक्त त्वचेसाठी, हे मेडिसिन्स फक्त आर्थरायटिससाठी, असं कॉम्बिनेशन नाहीये. हे इंडिव्हिज्युअलाइज कन्सेप्टवरती डिपेंड आहे. ओके, माझ्याकडे जर ॲट अ टाइम 4 पेशंट जरी त्वचा विकाराचे आले, सोरियासिसचे आले, माझं मेडिसिन हे प्रत्येक वेळेस वेगळंच असणार, बरोबर? आणि हे कशावरती डिपेंड असतं, पेशंटच्या स्वभावाला, मानसिकतेला, शारीरिक स्थितीला, ताणतणावाला पकडून दिलेलं असतं. तर एक न्यू फॉर्म्युला आपण इन्व्हेंट केलोय, ज्याला आपण इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट असं म्हणतो. ओके, कसं झालं माहितीये का, मागच्या 10 वर्षापासून आपण खूप चांगले रिझल्ट तर देतोय, पण आता मागच्या 2 वर्षापासून जे बघतोय आपण सिनारिओ, बिकॉज ऑफ कोविड-19 पॅन्डेमिक इन्फेक्शन, खूप साऱ्या लोकांची इम्युनिटी डिस्टर्ब झाली आहे. कोविड जरी नाही झाला, पण बाकीचे आजार पण वाढलेत, बरोबर? तर याच्यासाठी आपण आणखी नवीन काही प्रयत्न करू शकतो का, त्याच्यासाठी आमच्या रिसर्च डिपार्टमेंटमध्ये नेहमीच काही ना काही काम आपण करत असतो. आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण हा एक न्यू फॉर्म्युला इन्व्हेंट केलाय, ज्याचं महत्त्व किंवा ज्याचं काय म्हणणं आहे की इम्युनोजेनिक म्हणजे काय,
मी जसं की प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमध्ये तुम्हाला इम्युनिटी बद्दल बोललीच, बरोबर? इम्युनिटीला वाढवणे सगळ्यात पहिले तुमच्या बॉडीमधली तुमची रोगप्रतिकार शक्ती जोपर्यंत मजबूत नाहीये, तुम्ही हेल्दी राहू शकत नाही. सो दॅट इज द फर्स्ट पॉइंट. ओके. जेनिक म्हणजे असे बरेचसे आजार आहे जे तुमच्यापर्यंत अनुवांशिकरित्या येऊ शकतात. त्या लेवलला जर मी काही काम करू शकले तर हे खूप उत्तम होईल, बरोबर? यासाठी आपल्याला इम्युनोजेनिक मायझोमॅटिक म्हणजे काहीतरी कॉज, एखाद्या आजाराच्या मागे कारणं असतात. सी आता प्रत्येक कारणानं आपल्याला रिपोर्ट्समध्ये नाही बघू शकत. आता समजा मला खूप वाटतं, आपण लगेच जाऊन ब्लड टेस्ट वगैरे करून घेतो, बरोबर? पण स्ट्रेस फॅक्टर कुठल्याच रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह नाही येत. हा फक्त त्या पेशंटला माहिती असतो. याच्यासाठी मी आणखी काही करू शकते का? सो बेसिकली आपल्याला पेशंटचं रूट कॉज फाइंड आउट करणं फार महत्त्वाचं असतं. हे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये पण लपलेलं असू शकतं, हे तुमच्या मानसिकतेमध्ये पण लपलेलं असू शकतं. सो यासाठी मला पेशंटचा स्वभाव, मानसिक शारीरिक स्थिती, मानसिक शारीरिक ताणतणाव आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती लागते. माहितीच्या आधारे जे एक औषधी आपण फाइंड आउट करतो, हे फक्त स्पेसिफिक त्याच व्यक्तीला आपण देऊ शकतो. दुसऱ्या सोरियासिसवाल्यांना नाही देऊ शकत. ओके. 6th जनरेशनचं मेन म्हणणं काय माहितीये का, की आजकालची जी लाईफ आहे ना, ही खूप प्रोन आहे, प्रोन टू डिसीज. बरोबर? आधीच्या काळामध्ये कसं डायबिटीज, ऑस्टिओआर्थरायटिस, थायरॉइड दिसायचं नाही, एजनुसार यायचं. पण आजकाल अगदी आपण 20-30 मध्ये पण डायबिटीसचं प्रमाण बघतोय. थायरॉइड तर अगदी कॉमनली आपल्याला बघायला मिळतोय. याचं रिझन काय आहे किंवा याच्या मागे काय कारण आहे हे शोधण्यासाठी आपण या जनरेशनला सूट होण्यासारखं काही आणखी इम्युनिटीवरती वाढवण्याचं औषधी देऊ शकतो का? सो हा एक मेन कन्सेप्ट आहे आपला. मेडिसिन्समध्ये आपल्या कुठल्याही प्रकारचे केमिकल स्टिरॉइड आपण वापरत नाही, म्हणून 0% साईड इफेक्टची गॅरंटी देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकदा आजार बरा झाला की तो परत परत नको यायला, रिकरंट टेंडन्सी कशी टाळता यावी, हा आमचा एक मेन फोकस असतो. ओके. सो अशाच प्रकारे नम्मा होमिओपॅथिक उपचार पद्धती ही त्वचेचेच विकार नाहीत, तर आपल्याकडे बरेचसे जे संधिवात, व्हेरिकोज व्हेन, पोटविकाराच्या समस्या, थायरॉइड, पीसीओडी किंवा वंध्यत्व किंवा आणखी लठ्ठपणा, अशा बऱ्याचशा आजारांवरती आपण खूप चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या उपचार पद्धती देतच असतो. मित्रहो, तुम्हीही जर तुमच्या दीर्घकाळ चालत आलेल्या आजाराने त्रस्त झाला असाल तर नक्कीच नम्मा होमिओपॅथीला संपर्क साधा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नम्मा होमिओ